झी 24 तास एक पाऊल पुढे। नाशिकमध्ये विभागीय सहनिबंधकांनी जिल्हा सहकारी बँकेच्या चौकशीसाठी समिती नियुक्त केली आहे। गेल्या 4 वर्षातल्या गैरव्यवहारांची ही समिती चौकशी करणार आहे। या बँकेतले विविध प्रकारचे कोट्यवधींचे घोटाळे उघड झालेत। शेतकऱ्यांना सर्वाधिक कृषी पीक कर्जाचं वाटप करणारी ही नाशिक जिल्हा सहकारी बँक। शेतकऱ्यांच्या मेहनतीनं नाशिक जिल्ह्याच्या अर्थसंकल्पाबरोबरच या बँकेची पत अबाधित राखणाऱ्या शेतकऱ्यांची ही बँक। मात्र याच बँकेच्या संचालकांनी बँकेची पुरती वाट लावली आहे। गेल्या अनेक वर्षांपासून साखर घोटाळ्यांनी गाजलेली ही बँक पुन्हा नव्या वादात सापडली आहे। करार पद्धतीनं 2 कोटींच्या वादग्रस्त सेवा या बँकेनं घेतलेल्या आहेत। बँकेची वाहनं असतानाही खासगी वाहनांसाठी 25 लाखांची उधळपट्टी संचालक मंडळानं केली आहे। किरकोळ खर्चावरती 15 लाखांचा अवाजवी खर्च या बँकेच्या कागदपत्रात नोंदवलाय। हे कमी की काय म्हणून सफाई कामगारांच्या नावावर कोट्यवधींचे बेनामी व्यवहारही याच बँकेतल्या अकाउंट्समध्ये सापडले आहेत। सहकार विभागानं याची गंभीर दखल घेत तातडीनं चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत। तपासणी दिनांक 17 तारखेला सुरू होऊन 20 तारखेला संपणार आहे आणि तपासणीचा अहवाल तपासणी पथक या कार्यालयाकडे सादर करेल आणि त्याच्या अनुषंगाने तपासणी अहवालाच्या संदर्भातून मग उचित कारवाई करण्याचा निर्णय या कार्यालयातर्फे घेण्यात येईल। या प्रकरणी सर्व विरोधकांनी एकजूट करत तक्रारी केल्यानं कारभाराची चौकशी सुरू झाली। पण 2009 पूर्वीचेही अनेक व्यवहार संशयास्पद आहेत। कोट्यवधींचा खर्च करत बँकेला देण्यात आलेला कॉर्पोरेट लूकही वादग्रस्त ठरलाय। शहरातल्या मध्यवर्ती जागेत असलेली इमारत नुसतीच पडू नये तसंच बँकेनं कर्जापोटी गहाण ठेवलेल्या मालमत्तेची चौकशी झाल्यास मोठं गौड बंगाल उघड होण्याची शक्यता आहे। झी 24 ताससाठी योगेश खरे, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।